नवी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या बाल मराठी संमेलनाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं आज नवी मुंबईत भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय। नवी मुंबईतील वाशीमधल्या प्रदर्शन केंद्रामध्ये आज आणि उद्या अशा 2 दिवसांच्या बाल मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम सामंत यांचा विशेष सहभाग होता। शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि मराठी प्रेमींनी ह्या रॅलीमध्ये सहभागी होत मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला। यावेळी बोलताना नीलम सामंत यांनी नवी मुंबईकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानलेत। तसंच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जगभर व्हावा यासाठी राज्य सरकार आणि मराठी भाषा विभागाच्या वतीनं सातत्यानं विविध उपक्रम राबवले जातील असंही ते म्हणालेत। विद्यार्थ्यांमधील हा उत्साह बघून आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। संमेलनामध्ये 2 दिवस भरपूर रंगारंग कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, परिसंवाद असणार आहे। बाल कलाकारांबरोबर इतर बाल साहित्यिकही इथे आहेत, बाल कवी आहेत, भरपूर कलाकार आहेत। त्यामुळे एकूण सगळा जो काय कार्यक्रम आपण बघताय तो कार्यक्रम म्हणजे नवी मुंबईकरांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद आहे। मराठी भाषा मंत्री, उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतनं हे सगळं सुरू आहे आणि मराठी भाषेला जेव्हापासून अभिजात मराठीचा दर्जा मिळाला तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर आणि त्याचबरोबरीने अगदी देशाच्या बाहेरचाही मराठी माणूस एकमेकांशी जोडला गेलेला आहे। मराठी भाषेचा अभिमान हा होताच, तो द्विगुणित झालेला आहे आणि त्याचं जे सादरीकरण आहे किंवा त्याचा जो उल्हास, उत्साह आहे तो सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतोच आहे। वाशीकरांनी खूप आम्हाला छान प्रतिसाद दिलेला आहे। काही दिवसांपूर्वी विश्व संमेलन हे आपलं नाशिकला झालं होतं आणि त्यासाठीही नाशिककरांनी अप्रतिम प्रतिसाद दिला। आता पुढे आम्ही महिला संमेलन करणार आहोत, युवा संमेलन आहे। असं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण देशभर व्हावा, देशाच्या बाहेर व्हावा, महाराष्ट्रात व्हावा यासाठी मराठी भाषेने अग्रेसरपणाने पाऊल उचललेलं आहे आणि त्याचाच हा एक प्रत्यय आहे।